नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. लोकांना पटकन कसं समजून घ्यायचं. हो, म्हणजे कधी-कधी आपल्याकडे वेळ नसतो ना कोणाला पूर्णपणे जाणून घ्यायला. अगदी. अशा वेळी मग आपण पटकन निरीक्षण करतो, देहबोली बघतो. आपल्याकडे काही नोट्स आहेत, एका पुस्तकातले काही भाग आहेत. त्यात थिन स्लायसिंग म्हणून एक गोष्ट सांगितली आहे. अच्छा, थिन स्लायसिंग. हो. आणि आपण संवाद साधताना स्वतःबद्दल किती जागरूक असतो हे पण महत्वाचं आहे, असं त्यात म्हटलंय. बरोबर. तर आज आपण हेच बघूया. आपण पटकन मतं कशी बनवतो आणि स्वतःची संवादशैली, देहबोली समजून घेतल्यावर इतरांशी नातं कसं सुधारतं. नक्कीच. चला तर मग. सुरुवात थिन स्लायसिंगपासून करूया का? हे मॅल्कम ग्लॅडवेल यांच्या ब्लिंक पुस्तकातून आलंय. हो, ऐकलं त्याबद्दल. म्हणजे अगदी थोड्या माहितीवरून, थिन स्लाइस म्हणतात त्याला, त्यावरून लोकांबद्दल पटकन अंदाज बांधणं. आणि गंमत म्हणजे हे जे अंदाज असतात ना ते अनेकदा खूप अचूक ठरतात. हो का? हो. जणू काही आपण त्या व्यक्तीला खूप आधीपासून ओळखतोय. ते गेटी कौरूस पुतळ्याचं उदाहरण आहे ना. हां, सांगा ना त्याबद्दल थोडं. म्हणजे शास्त्रज्ञांनी इतकी वर्ष तपासणी केली त्याची, पण काही कलातज्ञांनी फक्त बघितल्या बघितल्या ओळखलं की तो बनावट आहे. अरे वा, म्हणजे काही सेकंदात. अगदी. हे दाखवतं की आपली जी अंतःप्रेरणा असते ती किती पॉवरफुल असू शकते. खरंय, आपण रोजच्या आयुष्यात पण हे करतो नकळतपणे. कसं काय? म्हणजे समजा 5 मिनिट लेक्चर ऐकलं की कळते शिक्षक कसा आहे. हां, बरोबर. किंवा सोशल मीडियावर प्रोफाईल बघितलं की अंदाज येतो, नाही का, आवडी-निवडी, स्वभाव. हो, नोकरी देताना कंपन्या पण बघतात आता हे. पण मग यात धोका नाही का? म्हणजे आपण पटकन काहीतरी ठरवून टाकतो, आपले पूर्वग्रह पण असू शकतात. नक्कीच. हा धोका तर आहेच. थिन स्लायसिंग काही 100% अचूक नाहीये. ग्लॅडवेल पण म्हणतात की जसं वैवाहिक संबंधात तिरस्कार ही एक भावना घटस्फोटाचा अंदाज देऊ शकते. फक्त एक भावना. पण प्रत्येक वेळी एकच गोष्ट महत्वाची नसते आणि जितकी जास्त माहिती असेल तितका अंदाज जास्त बरोबर असतो. म्हणजे ही एक नैसर्गिक क्षमता आहे, पण जपून वापरायला हवी. अगदी. वेळ कमी असेल तेव्हा ठीक आहे, पण शक्य असेल तर जास्त माहिती घेणं नेहमीच चांगलं. बरोबर. आता दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया, स्वतःला ओळखणं. हे पण तितकंच महत्वाचं आहे नाही का, इतरांना समजणं इतकं? हो, अगदी. कारण आपण स्वतः कसे आहोत, म्हणजे आपली पर्सनॅलिटी, समजा अंतर्मुख आहोत की बहिर्मुख, आणि आपली बोलायची पद्धत, आपली संवाद शैली, याचा परिणाम होतो आपण इतरांशी कसे जोडले जातो यावर. अच्छा. स्वतःला ओळखलं की मग इतरांशी जुळून घेणं सोपं जातं. साधारण 4 प्रकारच्या संवादशैली सांगितलं जातात ना? हो, साधारणपणे. एक म्हणजे ॲनालिटिकल, जे डेटा आणि तर्कावर भर देतात. त्यांना भावनांबद्दल बोलायला जरा कमी आवडतं. दुसरी इंट्युटिव्ह, जे मोठ्या चित्रावर लक्ष देतात, पटकन निष्कर्षावर येतात. हो, त्यांना डिटेल्समध्ये जायला आवडत नाही फारसं. तिसरी फंक्शनल, हे अगदी टप्प्याटप्प्याने डिटेल्समध्ये माहिती देतात. बरोबर. प्रक्रिया महत्वाची असते त्यांच्यासाठी. आणि चौथी पर्सनल, हे लोक भावनांना, नात्यांना महत्त्व देतात. हो, टीमला एकत्र ठेवण्यात यांचा मोठा वाटा असतो. आपल्याला विचार करायला हवा आपली कुठली आहे यातली. हो ना. आणि गंमत म्हणजे कोणतीच एक शैली भारी किंवा कमी नाहीये. अच्छा. परिस्थिती बघून, समोरच्या व्यक्तीला बघून आपल्याला थोडं बदलावं लागतं, जुळवून घ्यावं लागतं. लवचिकता महत्वाची. बरोबर. आता संवाद म्हणजे फक्त शब्द नाही, देहबोली पण आहे. खूपच महत्वाची आहे ती. सकारात्मक छाप पाडायची असेल तर काय करायला हवं? मोकळी देहस्थिती म्हणजे ओपन पोश्चर. हो, हात बांधून किंवा खिशात घालून उभं राहू नये. डोळ्यात डोळे घालून बोलणं. आणि हस्तांदोलन, फर्म हँडशेक. हो, ते पण महत्वाचं. आणि उगाच चेहऱ्याला हात लावणं टाळावं म्हणतात. अच्छा, हे सगळं सार्वजनिक भाषण देताना किंवा मुलाखतीत खूप महत्वाचं ठरत असेल नाही का? अगदी. भाषण देताना ताठ उभं राहणं, हात मोकळे ठेवणं किंवा हावभावांसाठी वापरणं. श्रोत्यांचं लक्ष वेधण्यासाठी कधीकधी थोडं पुढे झुकणं पण उपयोगी पडतं. आणि मुलाखतीत? मुलाखतीत समोरच्या व्यक्तीच्या देहबोलीची नकळत नक्कल करणं म्हणजे मिररिंग. अच्छा, मिररिंग. हो, किंवा होकारार्थी मान डोलावणं, थोडं हसणं, याने कनेक्शन तयार होतं. आणि काय टाळायला हवं? म्हणजे अशी बॉडी लँग्वेज जी कंटाळा किंवा दुर्लक्ष दाखवते, मागे रेलून बसणं किंवा दुसरीकडे बघत राहणं. यात काही इंटरेस्टिंग गोष्टी पण आहेत असं ऐकलंय, ते पॉवर पोजेस वगैरे. हो, ती एक इंटरेस्टिंग थिअरी आहे. म्हणजे काही अभ्यासांमध्ये असं दिसलंय की काही विशिष्ट पोजेस, जसं सुपरमॅन पोज किंवा खुर्चीवर हात मागे ठेवून आरामात बसणं, याने खरंच आत्मविश्वास वाढू शकतो. म्हणजे टेस्टोस्टेरॉन वाढतं आणि स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसॉल कमी होतं असं म्हणतात. अरे वा.
तसंच बोलताना हातांचा वापर केला की विचार जास्त स्पष्ट होतात असंही म्हटलं जातं. आणि लोकांचे पाय कोणत्या दिशेला आहेत यावरून पण काही कळतं. हो, असं म्हणतात की जर त्यांचे पाय तुमच्या दिशेने असतील तर ते तुमच्या बोलण्यात इंटरेस्टेड असण्याची शक्यता जास्त असते. इंटरेस्टिंग. आवाजाबद्दल काय? आवाजातला योग्य चढउतार पण अधिकार किंवा आत्मविश्वास दाखवू शकतो. पण हे सगळं अगदी अचूक विज्ञान नाहीये, बरोबर? काही गैरसमज पण असतीलच. नक्कीच. म्हणजे नुसतं कुणाकडे रोखून बघितलं किंवा आधी बोलायला सुरुवात केली म्हणजे आपलं वर्चस्व सिद्ध झालं असं नाही. देहबोली ही एक भाषा आहे, पण ती 100% अचूक नसते. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर थिन स्लायसिंग पटकन अंदाज बांधायला मदत करतं, पण त्यावर पूर्ण विसंबून चालणार नाही. स्वतःची पर्सनॅलिटी, संवादशैली ओळखणं महत्वाचं आहे आणि देहबोलीचा योग्य वापर करणं पण. पण हे सगळं संदर्भानुसार बदलतं हे लक्षात ठेवायला हवं. अगदी. देहबोलीचा अर्थ काय लावायचा हे परिस्थितीवर अवलंबून असतं. आणि सगळ्यात महत्वाचं तो सुवर्ण नियम, गोल्डन रूल. जसं आपल्याला वाटतं इतरांनी वागवावं तसं आपण वागायचं. बरोबर. आणि मला वाटतं कधीकधी हे सगळे संकेत आणि अंदाज यांच्या पलीकडे जाऊन जर काही गोंधळ वाटला तर समोरच्या व्यक्तीला थेट आणि प्रामाणिकपणे विचारणं हाच सर्वात सोपा मार्ग असू शकतो का, यावरही विचार करायला हरकत नाही. नक्कीच. संवाद साधणं हे शेवटी महत्वाचं.